वेट लॉस करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर आपल्या आवडीचे चटपटीत पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करायचं आणि गाईसारखा नुसता चाराच खायचा. पण ही अत्यंत चुकीची मानसिकता आहे. त्याने वेट लॉस होत नाही, उलट स्ट्रेस वाढतो आणि परत वेट गेन व्हायला सुरुवात होते. त्यापेक्षा तुम्ही असा विचार करायला पाहिजे, की हे पदार्थ मी अजून हेल्दी पद्धतीने कसे बनवू शकते, जेणेकरून मला हेच पदार्थ वेट लॉस करण्यासाठी सुद्धा मदत करतील. आज आपण बनवतो आहे चटपटीत भेळ, जी हाय प्रोटीन, हाय फायबर आहे आणि चवीला ठेल्यावरच्या भेळपेक्षा कितीतरी पटीने स्वादिष्ट लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप आवडेल तुम्हाला. तर यासाठी मी एका कुकरमध्ये 1 वाटी मोड आलेले मूग घातलेले आहे, 1 वाटी मोड आलेली मटकी घातलेली आहे आणि अर्धी वाटी चणा घातलेला आहे. चणा थोडा कमी जास्त तुम्ही करू शकता. आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे, पण बघू शकता तुम्ही फक्त हे बुडतील एवढंच पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घालू नका. यामध्ये हळद घालायची, मीठ घालायचं, 1 ते 2 ड्रॉप तेल घालायचं, छान मिसळून घ्यायचं आहे आणि कुकरच्या ना आपल्याला 4 ते 5 शिट्या काढायच्या आहे मीडियम टू लो फ्लेमवर. कारण चणा घातलेला आहे आपण, फक्त चणा शिजायला जास्त वेळ लागतो. तुम्ही असंही करू शकता की चणा वेगळा वाफवून घ्यायचा आणि मोड आलेले कडधान्य वेगळे शिजवून घ्यायचे. तर तुम्हाला मोड आलेले कडधान्य शिजवायला कुकरच्या 2 ते 3 शिट्याच काढाव्या लागेल, पण चण्यासाठी तुम्हाला 4 ते 5 शिट्या काढाव्याच लागतील, कारण चणे लवकर शिजत नाही. आता चाट आहे म्हटल्यानंतर चिंचेची चटणी तर बनवावीच लागेल, पण गूळ घालून बनवू नका, खजूर घालून बनवा, कारण खजूरमध्ये फायबरसुद्धा असतात. गरम पाणी घालून खजूर आणि चिंच दोन्हीही भिजत घालायचे. तर इथे कुकरच्या शिट्या झालेल्या आहे. मी कुकर बंद करते, गार होईपर्यंत आपण बाकी तयारी करूया. तर मी जास्तीत जास्त सॅलेड यामध्ये घालते आहे. तर सर्वात आधी मी काकडी अगदी बारीक अशी चिरून घेते आहे. सॅलेड आपल्याला नुसतंच खायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो, पण तुम्ही भेळमध्ये घालून जर सॅलेड खाल ना, तर तुम्हाला खायला अजून जास्त मजा येईल. तर काकडी माझी चिरून झालेली आहे. यानंतर मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, पण एक अख्खा टोमॅटो मी घालणार नाही आहे, कारण क्वांटिटी मी कमी बनवते आहे. तुम्ही जास्त जणांसाठी बनवत असाल तर एक अख्खा टोमॅटो तुम्ही घालू शकता. आणि इथे फायबरचं प्रमाण जे आहे ना, ते मी दिलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे असं अजिबात नाही. जेवढं जास्त फायबर घालाल तेवढं तुमच्यासाठी चांगलंच आहे. यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घेते आहे. कांदासुद्धा अगदी बारीक चिरायचा आहे. चॉपरला चॉप करू नका. चॉपरमध्ये ना खूप जास्त बारीक चिरल्या जातात, तो भाजीलाच कामी पडतो. भेळमध्ये घालायचा असेल ना, तर थोडासा असा जाडसर चिरलेला कांदासुद्धा छान लागतो. चला, कांदासुद्धा माझा चिरून झालेला आहे. आता चिंच आणि खजूर जे आपण भिजत घातलेलं होतं ना, ते छान भिजल्या गेलेलं आहे. तर हे मी मिक्सरला घालून वाटून घेते आहे. गरज पडलं तेवढंच यातलं पाणी घालूया. तर मी जास्तीचं जे पाणी आहे ना, ते वापरलेलं नव्हतं. फक्त थोडंसं वाटण्यापुरतं जेवढं पाणी होतं तेवढंच वापरून मी याला वाटून घेतलेलं आहे आणि याची चटणी तयार करून घ्यायची. खजूरसुद्धा आपल्याला इथे जास्त प्रमाणात घालायची नाही आहे, कारण ते सुद्धा गोड असतात. वेट लॉस करत असताना दिवसभरातून तुम्ही 1 ते 2 खजूर खाऊ शकता. चटणी इथे तयार झालेली आहे. आता आपल्याला बनवायची आहे तिखट चटणी, म्हणजे हिरवी चटणी. त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेते आहे. तर या तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या आहे. तर या मी 2 घेतलेल्या आहे. तुम्हाला भेळ किती तिखट हवी आहे त्यानुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करा. यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या घालते आहे. कोथिंबीर घालायची, पुदिना घालायचा आणि थोडंसं पाणी घालून याची चटणी तयार करून घ्यायची. समजा तुमच्याकडे पुदिना नसेल तर तुम्ही इथे चाट मसाला घालू शकता, त्याने सुद्धा पुदिन्याचा फ्लेवर येतो, किंवा पाणीपुरी मसाला असतो ना, तोही घालता येईल. आता कुकर गार झालेला आहे, बघून घेऊया. बघा, इथे पाणी मी अगदी कमी घातलेलं होतं, त्यामुळे अशी सुकी उसळ इथे तयार झालेली आहे. आता भेळ बनवायची म्हटलं म्हणजे आपल्याला मुरमुरासुद्धा लागणार आहे. पण तुम्ही बघितलं असेल, भेळ बनवण्याचा मुरमुरा जो असतो ना, तो वेगळ्या प्रकारचा असतो. पण मला तो अजिबात आवडत नाही, कारण तो खूप फिका-फिका लागतो. चवीला तितकासा छान लागत नाही. त्यापेक्षा ना मी हा खारा मुरमुरा वापरत असते, कारण यामध्ये ना मीठ असतं, सॉल्टेड असतो हा. चवीला हा खूप मस्त लागतो. नुसतं जरी खाल्ला ना तरीही चालतो. तर हा मुरमुरा मी इथे वापरते आहे आणि याची भेळ खरंच छान लागते चवीला. यामध्ये आता मी फुटाणा घालते आहे, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. शेंगदाणे घालते आहे, पण शेंगदाणे कमी घालायचे, कारण त्यामध्ये तेल असतं, वजन वाढू शकतं. आता यामध्ये मी टोमॅटो घालते आहे, कांदा घालायचा आहे. कांदा तुम्ही भेळमध्ये जास्त घातला ना तरी छान चव येते. कोथिंबीर थोडी जास्त प्रमाणातच घालायची. काकडी इथे मी अर्धी वाटी घालते आहे. तुम्ही याचंही प्रमाण वाढवू शकता. आणि चटणी घालायची आहे. खूप तिखट असेल तर कमी प्रमाणात घाला, नाहीतर ॲसिडिटी वाढेल. तर 2 ते 3 चमचे मी घातलेली आहे, कारण यामध्ये मी कोथिंबीरच जास्त प्रमाणात घातलेली होती. मिरच्या फक्त 2च घातलेल्या होत्या. यानंतर आपल्याला चिंच आणि खजूरची चटणी घालायची आहे 2 चमचे. काळं मीठ घालायचं. साध्या मिठाऐवजी काळ्या मिठाची चव या भेळमध्ये खूप छान येते. सोबतच इथे मी घालते आहे चाट मसाला. हा 1 चमचा घातलेला आहे. हळद घालायची. सोबतच धनेपूड घालते आहे 2 चमचे. आणि अगदी थोडा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. नाही घातला तरीही चालेल,
गरम मसाला घालणे हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर ॲसिडिटीसारखं होत असेल तर गरम मसाला स्किप करा आणि तिखट चटणीसुद्धा ॲसिडिटी वाढत असेल तर कमी प्रमाणात घाला किंवा कमी तिखट असलेल्या मिरच्या वापरा. यामध्ये आता 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे. कारण आपण इथे ओली भेळ बनवतो आहे, त्यामुळे तेलाचं प्रमाण आपल्याला कमीच ठेवायचं आहे. या भाज्यांमुळेच ही भेळ जी आहे ना छान अशी ओलसर होऊन जाते, त्यामुळे तेल घालण्याची जास्त गरज नाही. छान चोळून याला एकजीव करायचं आहे. बरं, मी यामध्ये लिंबू यासाठी घातलेलं नाही आहे, कारण आपण यामध्ये चिंच गुळाची चटणी ऑलरेडी घातलेली होती. खूप जास्त आंबट अशी चव येईल म्हणून नाही घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला शेव घालायची आहे, पण ही तेलामध्ये फ्राय केलेली शेव अजिबात नाही आहे. ही मी एअर फ्रायरमध्ये बेसनाची शेव बनवलेली होती, ज्यामध्ये मी तेलाचा अजिबात वापर केलेला नव्हता. तर ही शेव तुम्ही भेळमध्ये घालू शकता. तेलामध्ये फ्राय केलेली शेव वापरू नका जर तुम्ही वेट लॉससाठी ही भेळ बनवत असाल तर. जर तुम्ही वेट लॉससाठी बनवत नसाल तर तुम्ही दुकानामध्ये जी भेळ मिळते किंवा फरसाण मिळतं ते सुद्धा यामध्ये घालू शकता. असं काही नाही, ही भेळ तुम्ही वेट लॉससाठीच बनवायची आहे. तुम्हाला जर कधी चटपटीत खायची आठवण आली ना तरीसुद्धा तुम्ही ही भेळ बनवू शकता. वरून थोडी चिंचेची चटणी घालायची, ग्रीन चटणी घालायची, भरपूर कोथिंबीर घालायची. शेव घालायची असेल तर तीही घालू शकता. मी जाड शेव बनवलेली आहे, पण एअर फ्रायरमध्ये तुम्ही बारीक शेवसुद्धा बनवू शकता. तर बघा, इथे आपली हाय प्रोटीन हाय फायबर वेट लॉस भेळ तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूया. धन्यवाद.